नमस्कार मित्रांनो, मी वास बोलते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅलिन इंडिया फ्लोरोकेमिकल लिमिटेड या आय पी ओचा डिटेल ॲनालिसिस करणार आहोत, ज्यामध्ये आपण कंपनीचा बिझनेस मॉडेल, कंपनीचे फायनान्शियल व कंपनीचे व्हॅल्युएशन असे सगळे पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. सर्वात प्रथम मित्रांनो, आपण कंपनीचा बिझनेस मॉडेल पाहूया. स्टॅलिन इंडिया फ्लोरोकेमिकल लिमिटेड ही कंपनी रेफ्रिजरंट्स आणि इंडस्ट्रियल गॅसेस विकण्याचा बिझनेस करते. तसेच आधीच भरलेले कॅन आणि लहान सिलेंडरची सुद्धा विक्री करते. ह्याची जी गॅस आहे मित्रांनो, ती गाड्यांच्या ए सीमध्ये व ते रेफ्रिजरंट्स औषधे साठवण्यासाठी सिस्टीममध्ये वापरले जाते व इलेक्ट्रिकल उपकरणासाठी कूलिंग सिस्टीममध्ये देखील वापरले जाते. मित्रांनो, या कंपनीकडे टोटल 4 प्लांट्स आहेत. त्यामध्ये खालापूर, रायगड महाराष्ट्र, गायलोट, अलवार राजस्थान, मानेसर गुरुग्राम हरियाणा अँड पनवेल रायगड महाराष्ट्रामध्ये यांचे 4 प्लांट्स आहेत. ही जी कंपनी आहे ती मित्रांनो जास्त करून गॅसेस सेक्टरशी बिलॉंग करते. त्यामुळे यांचे जे गॅसेस आहेत ते मित्रांनो इथे खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ह्याचा वापर केला जातो, जसे की सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेटिव्ह, इलेक्ट्रॉनिक, हेल्थकेअर, स्प्रे फोम, ग्लास बॉटल मेकिंग अँड एरोसोल प्रोडक्शन. तर मित्रांनो, कंपनीचा जो बिझनेस मॉडेल आहे तो याच्यावर समजतं की खूप ब्रॉडली आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये यांच्या गॅसेसचा इथे उपयोग केला जातो आहे. सध्या तरी याचा बिझनेस मॉडेल खूप चांगला असा वाटतो आहे आपल्याला. आय होप मित्रांनो तुम्हाला कंपनीचा बिझनेस मॉडेल समजला असेल. त्यानंतर मित्रांनो, आपण आय पी ओचे डिटेल्स पाहूया. हा आय पी ओ 16 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत खुला असेल. फेस व्हॅल्यू 10 पर शेअर असेल. प्राईस बँड मित्रांनो इथं छोटा प्राईस बँडचा आय पी ओ आहे. 85 ते 90 पर शेअरचं इथे प्राईस बँड असेल. लॉट साईजमध्ये इथे मित्रांनो 165 शेअर्स असतील. टोटल इश्यूज आहेत मित्रांनो हा 199, जवळपास तुम्ही 200 करोडचा हा आय पी ओ समजू शकता. ह्याच्यामध्ये फ्रेश इश्यू 160 करोडचा असेल, तर ऑफर फॉर सेल याचा 38.72 कोटी इतका असेल. मित्रांनो, याच्यामध्ये जास्त 50% जास्त याचा फ्रेश इश्यू आहे, जो कंपनीच्या बिझनेसच्या फायद्यासाठी व ग्रोथसाठी इथे वापरण्यात येणार आहे. लिस्टिंग याची BSE आणि NSEमध्ये होईल. आय पी ओचं रिझर्वेशन पाहूया मित्रांनो. इथे QIBसाठी मित्रांनो 20% शेअर्स ऑफर केलेत. त्यानंतर NI कॅटेगरीसाठी 15%, बिग NI कॅटेगरीसाठी 10%, स्मॉल NI कॅटेगरीसाठी 5% व रिटेलसाठी इथे 35% इथे ऑफर केले आहेत. जास्त करून इथे मित्रांनो रिटेलसाठी इथे जास्त रिझर्वेशन आहे, त्यामुळे तुम्ही ते रिटेल कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं तर तुम्हाला इथे आय पी ओ लागण्याचे अलॉट व्हायचे इथे हाय चान्स आहेत. ह्याची मित्रांनो अलॉटमेंट याची मित्रांनो 21 जानेवारीला असेल. त्यानंतर याची रिफंड मित्रांनो तुम्हाला 22 जानेवारीला मिळेल. नंतर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स 22 तारखेलाच येतील, सेम डे असेल. त्यानंतर लिस्टिंग मित्रांनो याची गुरुवारी 23 जानेवारीला होईल. तुम्ही जर मित्रांनो रिटेल कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर तुमची मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही 14,850 असेल. तर तुम्ही रिटेल कॅटेगरीमधून मॅक्सिमम तुम्ही 1,93,050 रुपये इथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला 2,145 शेअर्स भेटतील. स्मॉल NI कॅटेगरीमधून मित्रांनो तुमची मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही 2,07,900 रुपये असेल, तर मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट ही तुमची 9,94,950 रुपये असेल. व बिग NI कॅटेगरीमधून जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमची मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही मित्रांनो 10,09,800 रुपये असेल. आता आय पी ओमध्ये मित्रांनो प्रमोटरची होल्डिंग इथे 94.63% आहे, तर आय पी ओ नंतर याची होल्डिंग पडून मित्रांनो इथे 67.90% इतकी प्रमोटरची होल्डिंग नंतर असणार आहे. नेक्स्ट फॅक्टर जो मित्रांनो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कंपनीचे फायनान्शियल. कंपनीचे फायनान्शियल मित्रांनो पाहणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला कंपनीचा ग्रो, कंपनी किती कमवते, किती लिस्टिंग गेन मिळेल हे तुम्हाला यावरून समजेल. तर कंपनीचे टोटल असेट मित्रांनो 21 मार्च 2022 नुसार ही 98.01 कोटी इतकी होती. 2023मध्ये जी वाढली ती 126.18. त्यानंतर 31 मार्च 2024 203.14. तर 30 सप्टेंबर 2024 235.69 कोटी इतकी कंपनीचे असेट आहे. कंपनीच्या असेटमध्ये मित्रांनो गेले 2-3 वर्षामध्ये कंटिन्युअसली वाढ होताना दिसत आहे. त्या कंपनीचा रिव्हेन्यू मित्रांनो 31 मार्च 2022 नुसार 186 कोटी इतका होता. त्यानंतर 31 मार्च 2023 नुसार 226.06 कोटी. त्यानंतर 31 मार्च 2024 नुसार 236.23 कोटी. मित्रांनो 30 मार्च 2024 म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या दुसऱ्या क्वार्टरलीनुसार इथे कंपनीचा रिव्हेन्यू आहे 141.53 कोटी. ह्याच्यामध्ये जर मित्रांनो तुम्ही अजून एक क्वार्टर जर ॲड केला तर मित्रांनो याचा जो रिव्हेन्यू आहे तो मित्रांनो 200च्या वरती हा जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो रिव्हेन्यूमध्ये पण इथे कंटिन्युअसली वाढ होताना दिसत आहे. प्रॉफिट बघूया तर मित्रांनो, प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आहे. 2022 नुसार 21.11 कोटी. 2023मध्ये 9.75 कोटी, इथे हलकासा कमी झाला आहे. त्यानंतर 31 मार्च 2024 नुसार 14.79 कोटी. त्यानंतर 30 मार्च 2024 नुसार 16.57 कोटी. याच्यामध्ये पण जर तुम्ही मित्रांनो अजून 1-2 क्वार्टर जर ॲड केले तर मित्रांनो इथे पण तुम्हाला प्रॉफिट आफ्टर टॅक्स इथे वाढताना
मिळू शकतो. पण मित्रांनो 2022मध्ये कंपनीने 21.11 इतका प्रॉफिट जनरेट केला होता. त्यानंतर मित्रांनो आता जो प्रॉफिट खूप कमी आलेला आहे 16.57. त्यामुळे प्रॉफिट आपल्या इथे धीमा असा पाहायला मिळत आहे. कॉन्स्टंट प्रॉफिट कंपनीचं इथे राहिलेला आहे. नेटवर्क मित्रांनो इथे 31 मार्च 2022 नुसार 60.94 कोटी, 31 मार्च 2023 नुसार 70.60 कोटी, 31 मार्च 2024 नुसार 117.96 कोटी, तर 30 सप्टेंबर 2024 नुसार 134.53 कोटी. कंपनीची नेटवर्क मित्रांनो कंपनी वाढताना इथे दिसत आहे, ही चांगली गोष्ट आहे. टोटल बॉरोइंग मित्रांनो इथे 31 मार्च 2022 नुसार 1.97 कोटी, तर आता 30 सप्टेंबर 2024 नुसार 81.05 इतकी आहे. म्हणजे कंपनीचे बॉरोइंग जे आहे वाढलेले आहे, पण इक्विटीच्या तुलनेमध्ये ही बॉरोइंग फक्त मित्रांनो 0.55 इतकीच आहे. म्हणजे मित्रांनो 1च्या खाली आहे. डेट टू इक्विटी रेशो हा 1च्या खाली आहे, म्हणजे काय एवढा वाईट नाही आहे. कंपनीचा डेट जो आहे तो लिमिटमध्ये आहे, जास्त पण कंपनीकडे डेट नाही आहे. त्यामुळे ही देखील सुद्धा चांगली गोष्ट आहे. कंपनीचा फायनान्शियल मित्रांनो बघितलं तर असेट चांगले आहेत, असेट कंटिन्युअसली वाढत आहेत, नेटवर्क वाढते, रेव्हेन्यू वाढतो आहे. फक्त याच्यावर प्रॉफिट जर हलकासा वाढला किंवा चांगला प्रॉफिट कंपनीने केला तर कंपनी फायनान्शियल देखील खूप स्ट्रॉंग होऊ शकते. कंपनीची बॉरिंग पण लिमिटमध्ये आहे. व्हॅल्युएशन बघितलं ते मित्रांनो इथे रिटर्न ऑन इक्विटी 12.54% खूप चांगला आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय 13.96%, जवळपास 14चा आहे, खूप चांगला आहे. डेट टू इक्विटी आपण पाहिला 1च्या खाली आहे 0.55. रिटर्न ऑन नेटवर्क मित्रांनो इथे 12.54%, देखील चांगला आहे. पॅट मार्जिन ते 6.26, तर प्राईस टू बुक व्हॅल्यू इथे 4.69 इतकी आहे. व्हॅल्युएशननुसार कंपनी देखील ठीक आहे मित्रांनो. ROE आणि ROC खूप चांगले आहेत. PE रेशो पाहिला ते मित्रांनो IPO नंतरचा PE असणार 21.55, म्हणजे जास्त महाग असं मित्रांनो हा IPO पाहायला मिळत नाही. खूप अंडर व्हॅल्यू कंपनी तुम्हाला पाहायला मिळते. दुसरा फॅक्टर मित्रांनो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे याचा ग्रे मार्केट प्रीमियम. मी या टाईमला व्हिडिओ बनवतो त्या टाईमला 17 जानेवारी 2025ला याचा मित्रांनो GMP 44 इतका चालू आहे. याची लिस्टिंग प्राईस मित्रांनो 134 असू शकते. तर तुम्हाला इथे 48.89% म्हणजे इथे 49% तुम्हाला रिटर्न मिळू शकतो. मित्रांनो हा ग्रे मार्केट प्रीमियम मार्केटच्या कंडिशनवरती डिपेंड असतो. कंपनीची लिस्टिंग ही 23 तारखेला आहे. 23 तारखेपर्यंत जर मार्केटमध्ये चांगले आपल्याला तेजी पाहायला मिळाली त्याचा ग्रे मार्केट प्रीमियमसुद्धा इथे वाढू शकतो. पण जर मित्रांनो मार्केट जर पडला 23 तारखेपर्यंत त्याचा ग्रे मार्केट प्रीमियमसुद्धा पडू शकतो. ग्रे मार्केट प्रीमियम हा मित्रांनो हा मार्केटच्या कंडिशनवरती डिपेंड असतो. ह्याचा GMP सध्या 44 आहे. वयाच्या एका लॉटमध्ये जर तुम्ही सिंगल लॉटसाठी अप्लाय करत असाल तर 165 शेअर्स आहेत. जर तुम्हाला इथं अलॉट झाला तर तुम्हाला लिस्टिंगच्या दिवशी 7,260 इतका प्रॉफिट पाहायला मिळू शकतो. माझ्या ओपिनियननुसार मित्रांनो लिस्टिंग गेन व तुमचा जर 1 ते 3 वर्षाचा व्यव असेल तर तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण मित्रांनो इन्व्हेस्ट करायच्या आधी तुम्ही पण तुमचे ॲनालिसिस करा व तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला नक्की विचारा. तर मित्रांनो अशाच नवनवीन IPOचं विश्लेषण आपल्या मराठीतून पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. भेटूया एका नवीन IPOसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.